श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांना समर्पित असलेला अत्यंत पवित्र काळ. या महिन्यात आपण केलेली भक्ती, नामस्मरण, पूजा आणि चांगले कर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिन्यात सकाळी उठल्यानंतरची सुरुवात काही मिनिटे जर आपण योग्य प्रकारे वापरली तर आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि भक्तिभावाने होऊ शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणात सकाळी उठल्यावर करायची अशी 5 शुभ कामे सांगणार आहे. तर मित्रांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही कामे अत्यंत सोपी आहेत. यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही आणि विशेष पूजा साहित्याची आवश्यकता नाही. फक्त श्रद्धा, स्वच्छ मन आणि नियमितपणा आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वे काम विशेष महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही भगवान महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, हर हर महादेव. मित्रांनो, सकाळी डोळे उघडल्यानंतर लगेच मोबाईल वापरण्याची सवय अनेकांना असते. पण श्रावण महिन्यात दिवसाची सुरुवात काही क्षण देवांचे स्मरण करणे ही एक सुंदर आध्यात्मिक सवय ठरू शकते. डोळे उघडल्यानंतर काही क्षण शांत बसा, मनात भगवान शिवांचे स्मरण करा आणि श्रद्धेने म्हणा, ओम नमः शिवाय. तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा किंवा 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्र जाप करा. मंत्र म्हणताना घाई करू नका. मन शांत ठेवा आणि भगवान महादेवांचे स्मरण करा. आपण दिवसभरात अनेक विचार करतो. चिंता, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्यांची, पैशाची चिंता आणि अनेक गोष्टी आपल्या मनात असतात. पण दिवसाची सुरुवात जर शांतपणे केली तर मनाला स्थिरता मिळण्यास मदत होऊ शकते. म्हणून श्रावणात सकाळी उठल्यावर पहिले काम महादेवांचे स्मरण करा, ओम नमः शिवायचा जाप करा. मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीला माता मानले जाते. सकाळी उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी मनात पृथ्वी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. तुम्ही मनात असे म्हणू शकतात, हे पृथ्वी माता, माझ्याकडून झालेले चुकांसाठी क्षमा कर आणि आजचा दिवस चांगला जाऊ दे. यानंतर सावधपणे जमिनीवर पाय ठेवा. ही कोणतीही जादूची पद्धत नाही, तर आपल्या जीवनात कृतज्ञता आणि नम्रता निर्माण करणारी एक चांगली सवय आहे. श्रावण महिना हा भक्तीचा महिना मानला जातो असल्यामुळे अशा छोट्या छोट्या चांगल्या सवयींना आपल्या दैनंदिन जीवनाचा स्थान देणे सुंदर मानले जाते. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर शरीराला पाण्याची गरज असते. म्हणून शक्य असल्यास सकाळी साधे पाणी प्या. आपल्या शरीराची काळजी घेणे ही सुद्धा एक पारंपरिक जबाबदारी आहे. फक्त पूजा केली आणि शरीराची काळजी घेतली नाही तर आपल्या दैनंदिन जीवनाचा समतोल राहणार नाही. श्रावण महिन्यात उपवास किंवा धार्मिक नियम पाळत असाल तर आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या. पाणी पुरेसे प्या. अशक्तपणा जाणवत असेल तर योग्य आहार घ्या. आणि कोणताही कठीण उपवास किंवा आहाराचा नियम आरोग्याला त्रासदायक ठरत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. म्हणून 3रे काम, देवाचे स्मरण करून आपल्या शरीराची काळजी घेणे. कारण निरोगी शरीर आणि शांत मन असेल तर भक्तीही मनापासून करता येते. मित्रांनो, श्रावण महिन्यात भगवान शिवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. तुमच्या घरात शिवलिंग असेल आणि तुम्हाला पूजा करण्याची परंपरा असेल तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर श्रद्धेने शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. जल अर्पण करताना मनात भगवान शिवांचे स्मरण करा. तुम्ही म्हणू शकतात, ओम नमः शिवाय. जल अर्पण करताना मनात आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती आणि सद्बुद्धींची प्रार्थना करा. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना दिखावा करण्यापेक्षा श्रद्धा आणि स्वच्छ मन अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी साधन नसतील तरी चिंता करू नका. फक्त स्वच्छ पाणी अर्पण करून मनापासून महादेवांचे स्मरण केले तरी भक्ती करता येते. आणि पूजा करताना स्थानिक परंपरा किंवा आपल्या घरातील धार्मिक पद्धतीचा आदर करा. मित्रांनो, आता एक आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट. श्रावणात आपण पूजा करतो, मंत्रजाप करतो, मंदिरात जातो, पण त्यासोबत आपल्या वागण्यातही चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वतःशी एक छोटासा संकल्प करा. आज मी कोणालाही जाणून बुजून त्रास देणार नाही. शक्य तितकी मदत करेल, वाईट शब्द टाळेल आणि मनात शांत ठेवण्याचा प्रयत्न करेन. हा संकल्प खूप मोठा करण्याची गरज नाही. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोला. प्राण्यांना त्रास देऊ नका. अन्न वाया घालू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात दोष आणि अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण भक्ती केवळ पूजा करण्यापुरती मर्यादित नसून आपल्या आचरणातही दिसली पाहिजे.
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या नाथ संप्रदाय चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा हर हर महादेव, ओम नमः शिवाय, हर हर महादेव.